दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। सर्व सत्ता राहुल गांधीच्या हातून चालली आहे। राहुल गांधीला पुढच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी या देशात राहील की नाही राहील अशी चिंता वाढत चालली आहे। खरं तर महाराष्ट्राच्या निकालाबद्दल आपण सर्वश्रुत आहात। लोकसभेत आमचा पराभव केवळ 2 लाख मतांनी झाला होता। 2,48,00,000 मतं आम्हाला भेटले होते, 2,50,00,000 मतं महाविकास आघाडीला मिळाले होते। 2,50,00,000 मतं घेऊन महाविकास आघाडीने 31 सीट जिंकल्या होत्या। 2,48,00,000 मतं घेऊन भाजपा आणि महायुतीने लोकसभेच्या फक्त 17 सीट जिंकल्या होत्या। तेव्हा राहुल गांधीचं तोंड शिवलं होतं। दरम्यानच्या लोकसभेपासून विधानसभेच्या काळापर्यंत सदस्यता अभियान सुरू झालं होतं, म्हणजे मतदार नोंदणी अभियान। आणि मतदार नोंदणी अभियानामध्ये आम्ही तक्रारी केल्या होत्या निवडणूक आयोगाकडे, केंद्रीय निवडणूक आयोगाला, की मोठ्या प्रमाणावर मतदार याद्यामध्ये घोळ झाला आहे। त्यावर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक घेऊन राहुल गांधीलाही पत्र केलं होतं। त्यांनी आपल्या ऑफिसचं पत्र तपासा। राहुल गांधीलाही पत्र केलं होतं की महाराष्ट्रामध्ये जे मतदार नोंदणी अभियान आम्ही चालू करतो आहे, 3 महिने मतदार नोंदणी अभियान चाललं, म्हणजे नॉमिनेशनच्या 3 दिवस पूर्वीपर्यंत मतदार नोंदणी अभियान चाललं। त्यामध्ये काँग्रेस पासून सर्वच पक्षांनी या अभियानात सहभाग घेतला। माझ्या कामठी विधानसभेचं उदाहरण, 36,000 जे नवीन मतदार वाढलेले आहेत, सबर्बन एरिया आहे, पनवेल सारखा पेन सारखा एरिया आहे कामठी विधानसभा, सबर्बन आहे, पेरी अर्बन आहे। त्या विधानसभेत 36,000 मतांपैकी 15,000च्या वर मतं काँग्रेस पार्टीने नोंदवले आहेत। राहुल गांधीला माहिती नाही आहे, 15,000च्या वर मतं त्यांनी नोंदवले आहेत, म्हणजे काँग्रेस सुद्धा तेवढाच मोठा मतदार नोंदणी अभियानामध्ये भाग घेतलाय। आणि माझ्या तर कामठी विधानसभेत जर राहुल गांधींनी उत्तर घ्यायचं असेल कामठी विधानसभेचं, तर मी 75 बूथवर मागे आहे कामठी विधानसभेत। काँग्रेस पुढे आहे। कामठी शहर असं शहर आहे नागपूरमध्ये की जिथे मी 17,000 मागे आहे। मी 3ऱ्या राऊंड पासून 11व्या राऊंड पर्यंत मागे आहे कामठी विधानसभेत। काँग्रेसला 17,000ची लीड आहे। खरं तर मागच्या 5 वेळापासून आम्ही ती विधानसभा जिंकतोय। ही पहिल्यांदा जिंकत नाही कामठी विधानसभा। मी आधीच सांगितलं, पहिले विधानसभा 58,000 मतांनी आम्ही जिंकली, मग 95,000 मतांनी जिंकली, मग 1,31,000 मतांनी जिंकली, मग 1,21,000 मतांनी आमचे टेक्चंद सावरकर जिंकले 2019 मध्ये। आता मी 1,75,000 मतं घेऊन जिंकली आहे। कामठी विधानसभेच्या निवडणुकीत जिंकण्याचा ट्रेंडच असा आहे। आणि तिथून बसून दिल्लीतून ते शेळ्या आखतात आहे। खरं तर राहुल गांधीला ना त्यांच्या लोकसभेचा अभ्यास आहे ना विधानसभेचा अभ्यास आहे। हवेवर बॉम्ब टाकतात आहे। त्यामुळे राहुल गांधी पिसाळलेले आहेत। राहुल गांधीजवळ काही शिल्लक राहिलं नाही। 2047 पर्यंत काँग्रेसला देशामध्ये काही चित्र दिसत नाहीये, आणि यानंतर काँग्रेस पार्टी देशामध्ये तुम्हाला दिसणारच नाही, अशी परिस्थिती काँग्रेसची होणार आहे। आणि पुढच्या काळामध्ये अनेक लोक काँग्रेसला सोडून जातील महाराष्ट्रात आणि देशामध्ये। आपल्याला काँग्रेस पार्टीचं अस्तित्व हे महाराष्ट्र आणि देशात संपत चालणार आहे, कारण नेता अभ्यास करत नाहीये, नेता स्वतःची ओळख निर्माण करत नाहीये। राहुल गांधीला देशामध्ये कुणी एक्सेप्ट करायला तयार नाही आहे। त्यामुळे त्यांची पार्टी कधीच वाढू शकत नाही। त्यांची पार्टी ही काँग्रेस पार्टी ही रोज डुबणार आहे। आणि त्यामुळे राहुल गांधींनी पहिले अभ्यास करावा देशाचा, मगच मोदीजी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीला अंगावर घ्यावं असं मला वाटतं। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।